गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये समाविष्ट असलेला एक घटक शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. पाळीव प्राण्यांना आपण डोमेस्टिक ॲनिमल आणि पेट ॲनिमल असे म्हणतो, तसेच जंगली प्राण्यांना आपण वाईल्ड ॲनिमल असे म्हणत असतो. पाळीव प्राणी म्हणजे काय? जे प्राणी आपल्या जवळ राहतात किंवा जे प्राणी आपण पाळतो त्या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो, आणि जे प्राणी जंगलात राहतात त्या प्राण्यांना आपण जंगली प्राणी असे म्हणतो. बरोबर? चला तर मग आपण आता पाळीव प्राणी कोणते ते पाहूया. ही गाय आहे. गाय काय करते? दूध देते. गायीपासून काय मिळते? गाय काय खाते? व्हेरी गुड. गायीचं दूध आरोग्यासाठी खूप छान असतं. गाय हा पाळीव प्राणी आहे. पुढचा पाळीव प्राणी आहे कुत्रा. कुत्रा काय करतो? कुत्र्याला 4 पाय आणि 1 शेपूट असते. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. पुढचा पाळीव प्राणी आहे कोंबडी. कोंबडीपासून काय मिळते? आपण कोंबडीचा मांस पण खातो. समजलं का तुम्हाला? पुढचा पाळीव प्राणी आहे बैल. बैल काय करतो? म्हणजे बैल हा सुद्धा पाळीव प्राणी आहे. पुढचा पाळीव प्राणी आहे बकरी. बकरी काय देते? आणि अजून बकरीचा काय उपयोग आहे? पुढचा पाळीव प्राणी आहे घोडा. घोड्याचा उपयोग सांगा बरं. पुढचा पाळीव प्राणी आहे मांजर. मांजर काय करते? पुढचा पाळीव प्राणी आहे म्हैस. म्हैस काय देते? म्हशीचा रंग कसा आहे? यापूर्वी आपण पाळीव प्राणी पाहिले. आता आपण जंगली प्राणी पाहूया. जंगली प्राण्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पहिला जंगली प्राणी आहे सिंह. या सिंहाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हा जंगलाचा राजा आहे. हा खूप शक्तिशाली असतो, म्हणून त्याला जंगलाचा राजा म्हणतात. ओके. दुसरा जंगली प्राणी आहे सिंहासारखाच बलाढ्य. कोणता आहे हा प्राणी? मला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? टी फॉर टायगर म्हणतात ना. हा वाघ आहे. याला आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. आलं लक्षात? हा एक जंगली प्राणी आहे. ओके. तिसरा जंगली प्राणी आहे जंगलातला सगळ्यात मोठा आणि बलाढ्य आणि सर्वात शक्तिशाली प्राणी. कोणता? हा त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? एलिफंट. काय म्हणतात? एलिफंट. त्या हत्तीला एक काय असते? सोंड असते, आणि त्याला 2 काय असतात? दात असतात. या सोंडेने तो मोठ्या मोठ्या प्राण्यांना उचलून फेकू शकतो, आणि त्याची सर्व कामे तो या सोंडेने करत असतो. माणसांना सुद्धा कामामध्ये मदत तो करत असतो. ओके. चौथा जंगली प्राणी आहे जो जंगलामध्ये सर्वात जोरात पळतो. कोणता प्राणी? हा बघा, हा काय आहे? चित्ता. हा सर्वात जोरात पळतो, आणि याच्या अंगावरती असे छोटे छोटे काळ्या रंगाचे डॉट्स असतात. आलं लक्षात? हो. हा जंगलामध्ये सगळ्यात जोरात पळणारा प्राणी आहे. पुढचा जंगली प्राणी आहे ज्याच्या अंगावरती काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. त्याचं नाव काय? ओके. हा बघा, हा काय आहे? झेब्रा. त्याच्या अंगावरती काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? झेब्रा असे म्हणतात. आपल्या शहरामध्ये सुद्धा रस्त्यावरती अशा काळ्या पांढऱ्या रंगाचे
पट्टे काढलेले असतात त्याला काय म्हणतो आपण झेब्रा क्रॉसिंग. काय म्हणतो ओके. पुढचा जंगली प्राणी आहे गेंडा. याला पुढे एक काय असते सिंग असते. या सिंगाने तो इतर प्राण्यांना मारत असतो. हा सुद्धा एक बलाढ्य आणि मोठा प्राणी आहे. समजलं तुम्हाला? असे हे सर्व प्राणी कुठे राहतात जंगलात आणि ह्या सर्व प्राण्यांपासून माणसाला धोका असतो म्हणून हे सर्व प्राणी जंगलामध्ये राहत असतात. त्यांना आपण आपल्या जवळ ठेवत नाही. समजला तुम्हाला हा पाठ? समजले तुम्हाला जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी?